तर आता राज्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसलेला आहे। उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताचं प्रमाण हे अधिकच वाढलेलं आहे। 2 महिन्यामध्ये 374 रुग्णांना उष्माघाताची बाधा झाली असून नागपुरात उष्माघाताचं प्रमाण अधिक झालंय आणि राज्यात एप्रिल महिन्यात उष्माघाताचे 25 बळी आणि एकट्या नागपुरात 11 नागरिकांचा मृत्यू झाला। 8 वर्षातील उच्चांकी नोंद झालेली असून पुढचा काळही उष्णतेच्या लाटांचा असून तज्ञांनी या संदर्भात भीती व्यक्त केली आहे। तर हवामानासंदर्भातली ही आपण बातमी पाहतोय ती म्हणजे एप्रिल महिन्यात 25 जणांचा उष्माघाताने मृत्यू झालेला आहे। तर पुढचे काही काळ देखील उष्णतेच्या लाटांचा असणार असल्याची भीती हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे। उष्णतेच्या लाटेमुळे रुग्णांमध्ये देखील वाढ झालेली आहे। नागपूरमध्ये 295 रुग्णसंख्या आहे उष्माघाताची, तर अकोल्यात 32 रुग्णसंख्या आहे। त्यामुळे नागपुरात उष्माघाताचा सर्वाधिक फटका बसलेला आहे। पुण्यामध्ये 20 आणि नाशिक येथे 14। तर आपल्यासोबत आता आहेत साथरोग तज्ञ डॉक्टर प्रदीप आवटे। डॉक्टर प्रदीप जी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत। आणि उष्माघाताच्या खरं तर भीतीमुळे किंवा हवामान तज्ञांनी सुद्धा भीती व्यक्त केली आणखी पुढचे काही काळ उष्माघात असणार आहे। मात्र उष्माघाताचा धोका हा अनेक राज्यांना आणि त्याचबरोबर राज्यामधल्या अनेक जिल्ह्यांना देखील बसलेला आहे। रुग्णांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होतीये, साथीच्या रोगाची देखील त्यामुळे भीतीची शंका व्यक्त होतीये। आता आपण पाहतो आहोत की आपला जो मार्च आणि एप्रिल आहे, भारतीय हवामान खात्याचा जो अहवाल आहे त्याच्याप्रमाणे विचार करायचा झाला तर मागच्या 100 वर्षांमधला सर्वात कडक असा उन्हाळा आपण अनुभवतो आहोत। म्हणजे जगभरातली जी सर्वाधिक हॉट किंवा तप्त अशी ठिकाणं आहेत त्याच्यामधली महाराष्ट्रातली 2 आहेत, जसं ब्रह्मपुरी आहे चंद्रपूरचं। त्यामुळं आता जे आपण आकडे पाहतो आहोत ते त्या पूर्ण विभागाचे आहेत। म्हणजे नागपूर विभाग आहे, पुणे विभाग आहे, त्या विभागातनं हे रुग्ण आपल्याला कळतायत। आणि याच्या अनुषंगानं आपण आरोग्याची यंत्रणा पूर्ण उभी केलेली आहे। आपण कशा पद्धतीनं उष्माघाताच्या रुग्णांना उपचार करायचे त्याच्याबद्दलचं प्रशिक्षण अगदी फेब्रुवारी मार्च मध्ये सगळ्यांचं घेतलेलं आहे। आपण या सगळ्या विशेषतः आपल्याकडचा विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये उन्हाची लाट ही जास्त तीव्रतर असते। त्याच्यामुळे या भागामध्ये प्रत्येक जिल्ह्यानं आपला हीट ऍक्शन प्लॅन तयार केलेला आहे। त्यामुळं अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर तिथल्या आयुक्त आणि कलेक्टरांच्या आदेशानुसार शाळांच्या वेळा, कार्यालयाच्या वेळा बदलण्यात आलेल्या आहेत। ज्या ठिकाणी अधिकाधिक लोक येतात अशा बाजारपेठा, बँका, बस स्टँड, रेल्वे स्टेशन या ठिकाणी शेड्स उभी करणं, त्या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था करणं, त्याच्याशिवाय मंदिरं, इतर धार्मिक स्थळं, बागा या दिवसभर उघड्या ठेवणं, अशा अनेक प्रकारे लोकांना मदत करण्याचा प्रयत्न सुरू आहे। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय हवामान खातं रोजच्या रोज आपल्याला एक अलर्ट देत आहे की पुढचे 3 दिवस, पुढचे 5 दिवस हे कसे असतील, कोणत्या भागामध्ये लाट येऊ शकते, उष्णता वाढू शकते। त्याप्रमाणे आपण लोकांनाही सांगतो आहोत की कोणत्या भागामध्ये उद्याचं तापमान काय असू शकेल आणि त्यानुसार लोकांनी काळजी घ्यावी याच्याबद्दलही आपण त्यांचं प्रबोधन करतो आहोत। अगदी थोडक्यात जर सांगायचं झालं तर उष्माघाताचे बेसिक लक्षणं आणि बेसिक काळजी घेण्यासाठी काय काय केलं पाहिजे याच्यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्यामध्ये मुळामध्ये अतिजोखमीची मंडळी कोण आहेत। त्याच्यामध्ये लहान मुलं आणि साधारणपणे 50च्या 60च्या पुढचे जे लोक आहेत त्यांना याचा त्रास अधिक होऊ शकतो। त्याच्यासोबतच जी मंडळी उन्हामध्ये काम करतात, शेतकरी आहेत, गुरं राखणारी मंडळी आहेत, त्यांना हा त्रास जास्त होऊ शकतो। ज्यांना पूर्वीचे काही आजार आहेत आणि ज्याच्याकरता काही औषधं चालू आहेत अशी औषधं घेणाऱ्या लोकांना देखील उन्हाचा त्रास अधिक होऊ शकतो। त्याच्यामुळे या सगळ्या मंडळींनी विशेष काळजी घ्यायची गरज आहे। विशेषतः आपण जसं म्हणतो की खूप घाम येणं किंवा खूप तहान लागणं ही अगदी नॉर्मल लक्षणं झाली उष्णतेच्या अनुषंगानं, परंतु अनेकदा ज्याला आपण म्हणतो की आपल्या शरीराचं तापमान नियंत्रण करणारी जी एक यंत्रणा आहे ती यंत्रणाच पूर्णपणे निकामी होऊन जाते। लोकांना चक्कर येणं, त्यांना उलट्या होणं, पोटात दुखणं, खूप ताप वाढणं की जो 40-42 डिग्रीपेक्षा जास्त होणं,
आणि अशा ज्या गोष्टी आहेत किंवा आपण ज्याला म्हणू की पुंगी येणं, बेशुद्ध पडणं, अशा गोष्टी उष्माघातामध्ये घडू शकतात. त्याच्यामुळं या सगळ्या लक्षणांकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो आहोत हा. की साधारणपणे दुपारी 12 ते 4 या काळामध्ये तुम्ही उन्हामध्ये कामं करू नका. आपली जे कामाच्या वेळा आहेत त्या बदला. अगदी घरातल्या घरात सुद्धा जी गृहिणी स्वयंपाक करते त्यानं सुद्धा दुपारच्या वेळी किचनमध्ये स्वयंपाकघरात काम करू नये. गॅसवर काम करू नये. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अगदी बरोबर आहे डॉक्टर प्रदीप आवटेजी, धन्यवाद या सविस्तर आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी.